नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहे. लक्षात ठेवा, येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला एक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पहिला प्रश्न घेऊया. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सी.पी. राधाकृष्णन. आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत इथं, बघून घ्या तुम्ही. सी.पी. राधाकृष्णन आधी कुठल्या राज्याचे राज्यपाल होते? तर झारखंडचे राज्यपाल होते. आता जे विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि ऑप्शन क्रमांक डी जो आहे गुलाबचंद कटारिया हे पंजाबचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 2, 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर सुधा मूर्ती यांना जाहीर झालेला आहे. आणि बाकी जे ऑप्शन आहेत त्यांच्याबद्दल माहिती आपण थोडीशी बघूया. लोकमान्य टिळक पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार बघूया. 2021ला सायरस पूनावाला झालं होतं आणि 2022ला डॉक्टर टी.सी. थॉमस आणि 2023ला नरेंद्र मोदी यांना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून किती खेळाडूंची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक बी 5 खेळाडूंची. तर ते 5 खेळाडू कोणकोणते आपण बघूया. प्रवीण जाधव तिरंदाज, अविनाश सावळे स्टिपल चेस आणि सर्वेश कुशार उंच उडी, चिराग शेट्टी बॅडमिंटन, स्वप्नील कुसळे रायफल शूटिंग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र हे ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतातील एकूण किती वारसास्थळे आहेत भारतात? तर ऑप्शन क्रमांक सी 43. वारसास्थळे जे आहेत त्याच्याबद्दल आपण एक्स्ट्रा माहिती बघूया. सुरुवात कधी झाली? तर 1983 झाली. जागतिक वारसा दिवस कधी असतो? तर 18 एप्रिलला असतो. जगात एकूण 1200 जागतिक वारसास्थळे आहेत. सर्वाधिक वारसास्थळे ही इटली या देशामध्ये आहेत, तर इथे एकूण 7. महाराष्ट्रातील 5 वारसास्थळे आहेत ते बघूया. 1983 अजिंठा आणि वेरूळ, 1986 घारापूर लेणी, 2004 CST मुंबई, 2012 पश्चिम घाट आणि 2018 मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प. प्रश्न क्रमांक 6, थॉमस आणि उबर कप 2024 विजेता कोणता संघ ठरला? दोन्ही एकत्र दिलेलं कारण उप आणि विजेता आहे दोन्ही एकच आहेत. आता जे आहेत विजेता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए चीन. आणि त्यात उपविजेता विचारलं तर इंडोनेशिया आहेत. थॉमस कपला पण आणि उबर कपला. थॉमस कपबद्दल थोडीशी माहिती बघूया. ठिकाण चीनमध्ये चेंगडू या ठिकाणी झालं. तर हे बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा होती. लक्षात ठेवा, विजेता संघानं थॉमस आणि उबर कपला चीन आणि उपविजेता इंडोनेशिया आहे. प्रश्न क्रमांक 7, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी क्रिस्टियानो रोनाल्डो. प्रश्न क्रमांक 8, पहिला वन भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए आत्राम पवार. आणि जे बाकीचे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. प्रदीप महाजन 2024 महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आता जे आपण उत्तर बघितले ते वनभूषणबद्दल बघितलेलं आहे. 9वा प्रश्न, सर्वाधिक FDI प्राप्त राज्य कोणते? FDI म्हणजे काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, याला FDI म्हणतात. तर महाराष्ट्र आहे सर्वाधिक, त्यानंतर येतो गुजरात आणि 3 नंबरला येतो कर्नाटक. प्रश्न क्रमांक 10, भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर कोणाच झालेले तर गौतम गंभीर. आजचा प्रश्न एवढेच आहेत. अजून प्रश्न पाहिला असले तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पोरांना शेअर करा, म्हणजे ज्यांनाकडून येणाऱ्या परीक्षेसाठी एकदम उपयुक्त ठरेल. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.